रात्रीच्या चांगल्या झोपेसाठी वैज्ञानिक उपाय क्रमांक 2, जैविक घड्याळे सेट करणे। हा ऑडिओ सुरू करण्यापूर्वी आपणास विनंती आहे की हे चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे पुढील ऑडिओचे नोटिफिकेशन आपल्याला वेळेवरती मिळत जाईल। चला तर आपल्या आजच्या ऑडिओची सुरुवात करूया। आपल्या 4थ्या ऑडिओमध्ये आपण ऐकलेच आहे की आपल्या शरीरामध्ये एक मुख्य जैविक घड्याळ व बाकी छोटी छोटी जैविक घड्याळे असतात, परंतु ही घड्याळे आपण सेट केली नाही तर हीच घड्याळे झोपेतील अडथळा ठरतात। म्हणजे नेमके काय होते ते पाहूया। सकाळी उठणे, सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळचा नाश्ता, चहा, रात्रीचे जेवण, रात्रीचे झोपणे यांचे वेळापत्रक जर आपण बदलते ठेवले तर शरीरातील घड्याळे गोंधळून जातात। मग होते काय तर भूक वेळेवर लागत नाही, झोप वेळेवर लागत नाही। म्हणूनच वैज्ञानिक उपाय क्रमांक 2 सांगतो, चांगल्या झोपेसाठी सर्वात आधी जैविक घड्याळ सेट करणे व त्याचे पालन करणे फार गरजेचे आहे। चला आता हे आपण पाहूया की ही जैविक घड्याळ कसे सेट करायचे। जैविक घड्याळ तसेच डोळे व मेंदू यांना कळले पाहिजे की आता सकाळ झाली, आता दिवसाची सुरुवात झाली। त्यासाठी करायचे काय तर डोळ्यामार्फत तसा संदेश गेला पाहिजे। हा संदेश देण्यासाठी सकाळी 7:30 ते 8:30 ही वेळ फार महत्वाची आहे। या वेळेत डोळ्यांना सकाळचा सूर्यप्रकाश दिसणे आवश्यक असते। त्यासाठी काय करता येईल, जर शक्य असेल तर सकाळी उपरोक्त वेळामध्ये म्हणजे सकाळी 7:30 ते 8:30 मध्ये 10 ते 15 मिनिटे सूर्यप्रकाशात जा। बाहेर जाणे शक्य नसेल तर घराचे पडदे, खिडक्या उघडा, सूर्यप्रकाश घरात येऊ द्या। ते करणेही शक्य नसेल तर किमान या वेळेत घरातील लाईट चालू ठेवा, गरम पाण्याने आंघोळ करा, घरची कामे सुरू करा, थोडी शारीरिक हालचाल करा। म्हणजे सकाळचे वातावरण निर्माण केल्यास डोळ्यांमार्फत मेंदूला सकाळ झाल्याचा संदेश जाईल व जैविक घड्याळ सेट होईल। पण लक्षात ठेवा, सर्वात प्रभावी उपाय म्हणजे सकाळच्या सूर्यप्रकाशात दर दिवशी किंवा आठवड्यातून 2-3 वेळा किमान 10 ते 15 मिनिटं जाणे। यानंतर काय तर सकाळचा चहा, सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळचा चहा नाश्ता, रात्रीचे जेवण आणि झोपण्याची वेळ या सर्व वेळा साधारणपणे ठराविकच असल्या पाहिजेत। किमान अगदी दर दिवशी मिनिटने मिनिट पाळणे शक्य नसते, म्हणून 30 मिनिटं मागे पुढे चालू शकतात। कधी वेळेवर जेवण नाश्ता जमला नाही तर फळ, शेंगदाणे, थोडे ड्रायफ्रुट्स उत्तम पर्याय ठरू शकतो। यामुळे घड्याळांचा हा बॅलन्स बिघडत नाही। आणि हो, रात्री झोपताना अंधार तेवढा महत्वाचा आहे, अंधार फारच महत्वाचा आहे। थोडक्यात काय, मेंदूला वेळच्या वेळी सांगायचे आहे, आता सकाळ झाली, आता दुपार झाली, आता संध्याकाळ झाली, आता रात्र, झोपण्याची वेळ म्हणजे अंधार। किती साधे आणि सोपे गणित आहे। हे संदेश वेळेवर मेंदूला मिळत गेले की शरीर स्वतः झोपेचा मार्ग सुरू करते, म्हणजे झोपेची तयारी करते। तर मित्र हो, हा ऑडिओ आपला आवडला असेल तर इतरांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या ऑडिओमध्ये। धन्यवाद।